आज एका प्रायव्हेट ट्रिपनी माझी दिवसाची सुरुवात मस्त झाली. तर हॅलो गाईज, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, रोजच्यासारखा तयारीवरून निघालो आणि फर्स्ट प्रायव्हेट ट्रिप घेऊन पोचलो आपण पनवेलला. पनवेलला सोडताच आपल्याला बुकिंग लागली होती एक लोकलच नेरूळची. जाताना बघितलं काय हा फॉर्च्युनरवाला बघा कसा चालला होता. नेरूळला सोडलं, नेरूळवरनं परत एक ट्रिप घेतली भायखळ्याची. जाताना फक्त मानपूरला एक लागलं थोडंसं ट्रॅफिक. भायखळ्याला सोडलं, त्याच्यानंतर काय भायखळ्याच्या ब्रिज खाली आलं तर सगळ्यांना माहितीच आहे ब्रिज खालचं ट्रॅफिक. संडे हो या मंडे रोज इकडे ट्रॅफिक तर असतंच. त्यात आज सॅटरडे होतं आणि दुपारची वेळ म्हटलं सगळे लोक बाहेर निघाले होते फिरायला. हळूहळू हे ब्रिजचं काम चालू होतं. ते बघत बघत निघालो त्या ट्रॅफिकमधनं बाहेर आणि फायनली आपल्याला लागली बुकिंग कोपर खैराने. कारण मी आलो होतो टाटा हॉस्पिटलच्या तिकडे थोडंसं शूट नाही केलं कारण बरं वाटत नाही, लोकांना आधीच टेन्शनमध्ये ह्याच्यामध्ये असतात तर त्या गोष्टी शूट करायला. आणि मग काय जाणाऱ्याचा सगळा रस्ता खाली होता, पण मुंबईत जाणारा पूर्ण रस्ता भरलेला होता. म्हटलं यार रिटर्न जाताना आपली हवा टाईट होणार आहे मुंबईमध्ये, कारण आपल्याला अजून थोडा वेळ काम करायचं होतं. मग काय बुकिंग पडत होत्या, पण घेण्यासारख्या एकही बुकिंग पडत नव्हत्या. म्हणून विचार केला चला जाऊया अजून थोडं पुढे, पोटपाणीचं बघूया आणि मग चालू करूया. नाश्ता केला मस्त दाबेली आणि पाणीपुरी दाबून, आणि मग काय चालू करताच पडली आपल्याला वसईची ट्रिप. विचार केला मी की काय करू, लोकल करण्यापेक्षा एकच 2 मोठ्या ट्रिप करू, टार्गेट पूर्ण होऊन जाईल. आणि माझं टार्गेट 2 ते 3 ट्रिपमध्ये पूर्ण झालं असतं. तर उचलली मी ती ट्रिप आणि निघालो घोडबंदरवरनं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने. पाहिलं होतं रस्ता खाली होता, त्याच्यामुळे उचलली होती ट्रिप. म्हटलं चला 2 तासाच्या आत काम तमाम होऊन जाईल आणि पैसे पण चांगले भेटतील. गेलो मस्तपैकी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा नजाराचा आनंद घेत पोच